जे न्यू ट्रेडर आहेत, जे ट्रेडिंगमध्ये येऊ इच्छितात, त्यांच्या मनात प्रश्न असतो, की 10,000 मध्ये ट्रेडिंग होऊ शकते का? जी आताची स्थिती आहे, इंडिया विक्स खूप इन्क्रीज झालेला आहे. त्या त्या स्थितीमध्ये ऑप्शन प्राइजेस खूप वाढलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग करणं तर आता सध्या 10,000 मध्ये पॉसिबल नाही आहे. एक्सपायरी डेला तुम्ही एक लॉट येऊ शकतो. पण एक्सपायरी डेला नवीन ट्रेडरला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे पूर्ण कॅपिटल एका दिवसात वाईप आउट करण्यासारखं आहे. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग तर पॉसिबल नाही आहे. तुम्ही एक काम करू शकता, इक्विटीमध्ये ट्रेड करू शकता. त्यामध्ये मॅक्सिमम तुमचा जो एस-एल आहे तो 1 ते 2% ठेवा. म्हणजे ₹100 ते ₹200 स्टॉप लॉस ठेवा आणि ओव्हर ट्रेडिंग करू नका. रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. तुमचं सध्या एम हाच असला पाहिजे, प्रॉफिट मेकिंग नसून तर तुमचं कॅपिटल तुम्ही प्रिझर्व्ह करता आलं पाहिजे. जास्तीत जास्त टाईम तुम्ही किती मार्केटमध्ये राहू शकता त्या 10,000 मध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही 10,000 किती किती जास्त टाईम लावता लॉस करण्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला एक फायदा होऊ शकतो की तुम्हाला त्यामधून शिकता येईल. मार्केट कसं काम करतं, चार्ट कसं काम करतो ते 10,000 असले तरी ती तुमची हार्ड अर्न मनी आहे. त्यामुळे कोणत्याही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊन असेच उडवून देऊ नका. ते प्रॉपरली तुम्ही शिकण्यासाठी यूज करा आणि अशाच मार्केट रिलेटेड अपडेट्स